सायंकाळी देवापुढे दिवाबत्ती करून घेतली आणि आज मस्त अशी साडी वेअर केली होती, कारण आज होता फादर्स डे. म्हणून म्हटलं चिमणीच्या पप्पांना एक चिमणीकडून छोटस सरप्राईज देऊ. आता त्यांनी संध्याकाळी 8 वाजता येतात घरी, म्हणून मी ना 7 वाजताच केक बनवायला घेतला होता. तसा हा बिस्किटाचा केक ना चिमणीच्या पप्पांना पण खूप जास्त आवडतो, मला पण, कारण बनवायला खूप सोपा आहे आणि खायला पण मस्त लागतो. आता इथं मिक्सरला मी पावडर बनवून घेतली होती बिस्किटाची, तीच दुधामध्ये मिक्स करून घेतली आणि 1 इनोचं पॅकेट टाकून पुन्हा दूध टाकून ना चांगले मिक्स करून घेतले. तसा फादर्स डे सेलिब्रेट करताना पप्पांची आठवण येत होती, कारण ते आता हयात नाहीये. एका मुलीसाठी ना वडील ही जागा खूप मोठी असते. इथे मी केक शिजण्यासाठी ठेवला होता, म्हटलं तोपर्यंत फुगे फुगवून घ्यावे, आणि तो फुगा फुगवताना मला खूप जास्त मजा येत होती, कारण मी पहिल्यांदाच असं काय सरप्राईज प्लॅन करत होते. एक एक करून सगळे फुगे ना मी फुगवून घेतले आणि फुगे फुगवून झाल्यानंतर म्हटलं आता चिवताईला रेडी करावं. चिवताईचं आवरेपर्यंत पप्पांचं यायचं टायमिंग झालं होतं. मग काय बसलो लपून, म्हटलं चिमणीच्या पप्पांना चांगलं सरप्राईज द्यायचं. आणि खरी मजा तर ना चिमणीच्या पप्पांनी घरामध्ये एंट्री मारल्यानंतर आली, कारण लेकीच्या चेहऱ्यावर एवढी गोड स्माइल आली होती ना पप्पांना बघून. मग काय चिमणीच्या पप्पांना म्हटलं आधी फ्रेश व्हा मग घ्या. चिमणीचे पप्पा फ्रेश होईपर्यंत ना मी केकला कॅन्डल लावून घेतली आणि एवढा भारी केक वाटत होता ना, म्हटलं चला आता पटकन जाऊन ना केक कट करून घेऊ. मग चिमणीच्या पप्पांना बसवलं केक कट करायला. शिवताई आपली गप बघत होती, बहुतेक म्हणत असेल या मम्मी पप्पाला काय काम नाही तर काय काय उद्योग करत असतात की काय माहिती. पण मोठी झाल्यानंतर ना हे सगळे व्हिडिओ बघून ना खुश होईल ती. आता आमचं सेलिब्रेशन तर करून झालं होतं, पण फुगे शिल्लक राहिले होते. मग काय 2 चिवताईच्या शेंड्यांना असे 2 फुगे लावून टाकले आणि असं का केलं म्हणून तिला फुल राग आला होता.